तुम्ही काळजी करू नका. मी सगळीकडे फोन केलेत. एकदा का ह्या सीसीटीव्हीच्या फुटेज चेक केल्या तर आपल्याला समजेल की ज्योती कुठे आहे. आणि मला तर आता असं वाटतंय की आपण इथे हे करत बसलो आणि ज्योती आई ज्योती ज्योती अगं आई ज्योती ज्योती अगं कुठं गेली होतीस बाळा? ज्योती किती फोन केले तुला, फोन लागतच नव्हता. एवढा उशीर कधी होत नाही ना तुला? कुठून तरी एक फोन करायचा आणि सांगायचंच ना ग मला. ज्योती अगं बोल ना बाळा. ते ज्योती अगं काय झालं, बोल ना बाळा. ज्योती काय झालं? आणि आणि तू अशी आली, आपली रिक्षा कुठे? रिक्षा दिसत नाहीये ती. आई आपली रिक्षा काय झालं? आपली रिक्षा चोरीला गेली. काय? काका प्लीज आमची रिक्षा लवकरात लवकर शोधून द्या. आमचं अख्खं घर त्या रिक्षेवर चालतं. रिक्षा नाही मिळाली तर कुठून पैसे आणू, काय करू, काहीच कळणार नाही आम्हाला. प्लीज तुम्ही लवकरात लवकर रिक्षा शोधा. ज्योती ज्योती तू शांत हो. पण मला सांगा ग, आपली अशी रिक्षा गेली कुठे आणि काय झालं काय? आई अगं अरे देवा, असं कसं काय झालं? काय होऊन बसलंय? मला वाटतच होतं तरी काहीतरी आज घडेल म्हणून. ज्योती आता आता काय करायचं आपण? आई हो हे बघ मलाही कळतंय की काय करायचं सुचत नाही. पण हे बघ तू पण शांत हो. आपण आपली रिक्षा नक्की शोधूया. टेन्शन नको घेऊ. रिक्षा चोरीला गेले म्हटल्यावरती तो आज रात्रीच त्या रिक्षाचा कायापालट करेल. मी आता इथे थांबून काही जास्त वेळ घेत नाही, लवकरच कामाला लागतो. येतो. आई आई माफ कर ग मला. मी आपली रिक्षा गेल्याचं खूप दुःख आहे मला. पण मला कळतच नाही मी कोणाशी काय बोलू, काय सांगू कोणाला. पण मी खरं सांगू का, हे बघ तेव्हा माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. अगं मी निष्काळजीपणा नाही केला, पण समोर ज्या गोष्टी घडत होत्या ना तिथेच माझं लक्ष होतं. म्हणून रिक्षा. ज्योती समजू शकते तुला काय वाटत असेल ते. माझा राग नाहीये तुझ्यावर, पण मला तर हेच कळत नाही की आता काय करायचं. रिक्षेवर कर्ज काढले आपण, हप्ते कसे भरायचे ते कळत नाहीये मला. ताई तू पुरुषोत्तम काकांसाठी गेली होतीस ना, तेव्हाच आपली रिक्षा चोरीला गेली ना. मग हे सगळं तू त्या सुलू आत्याने सांगितलंस का? नाही का? नाही अगं, म्हणजे त्यांना फार वाटतं ना की त्यांच्या श्रीमंतीचा आपण फायदा उचलतोय आणि म्हणूनच आपण त्यांच्यासोबत नातं जोडलंय. नाही त्यांना पण कळू दे ना. खरं तर ते आपल्या आयुष्यात आल्यापासून सगळंच चुकीचं होतंय. कीर्ती हे बा असं नको बोलू. प्रत्येक माणूस त्याच्या जागी योग्य असतो. अगं आई हे बघ तू काळजी नको करू. मी आपली रिक्षा नक्की शोधून काढीन. तू विश्वास ठेव माझ्यावर. त्या माणसाची चोरी पुराव्यांसहित पकडायची असेल तर मला काहीही करून या ट्रकमधून जावंच लागणार. आणि तेही या साडीच्या बॉक्समध्ये लपवून. ज्योती हे करावंच लागेल. तुला करशील तू.
अरे माल लोड दीप- झाला दीप साहेब हो साहेब झालंय. आज मालाची डिलिव्हरी देण्यासाठी मी स्वतः येणार आहे. ठीक आहे. ओके साहेब. काही गरज नाही आहे त्याची. तुम्हाला किती वेळा सांगितलं बाहेरच्या माणसांना गोडाऊनच्या आसपास फिरकू देऊ नका म्हणून. आधीच गोडाऊनला आग लागल्यामुळे खूप नुकसान झालंय आपलं. आणखी नुकसान आपण सहन करू शकत नाही. बाहेरच्या माणसांना त्यांची जागा दाखवण्याचा अधिकार तुम्हाला आहे, कळलं? संजीव, ट्रक लोड झाला? हो साहेब. पण साहेब एक विनंती होती. आज मला तुम्ही दुसरं कोणतंही काम सांगा, पण आज डिलिव्हरी द्यायला जाणार नाही मी. का रे, काय झालं? अहो साहेब, तुम्हाला तर माहितीच आहे, उगाच माझ्यावर कोणाचा संशय नको. आणि का उगाच विषयाची परीक्षा? पुन्हा तिकडे काहीतरी घोळ झाला तर माझी नोकरी जाईल साहेब. म्हणून बोलतो नको साहेब. अरे असं काय होणार नाही. तू का बरं ठीक आहे, तुला एवढी भीती वाटत असेल तर नको जाऊस. हा जर का ट्रक सोबत नाही आला तर त्याला पकडणार कसा? काय करू?